मी आयुष्यामध्ये कधीही अशा पद्धतीची साफसफाई कुठेही जाऊन केलेली नव्हती. हे अभियान केल्यानंतर ज्या मंदिरांची साफसफाई केली, एक सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये एक आत्मिक समाधान लाभलं आणि एक सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी ज्याला म्हणतो, ती माझ्यासह सगळ्या कार्यकर्त्यांच्यामध्ये निर्माण झाली. नमस्कार, मी खासदार धनंजय महाडिक, कोल्हापूर. 22 जानेवारी रोजी आपण सर्वांनी राम मंदिरामध्ये रामलल्लाचं प्रतिष्ठापना आणि राम मंदिराचं लोकार्पण सोहळा अयोध्यामध्ये एक अभूतपूर्व सोहळा आपण सगळ्यांनी पाहिला. प्रधानमंत्री मोदीजींनी हे मंदिर उभारण्यासाठी जे कष्ट घेतलं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या मंदिराच्या या उपक्रमाच्या आधी 1 महिना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एक विशेष कार्यक्रम देशभर राबवला गेला. प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी यांनी आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही आपापल्या भागामध्ये, परिसरामध्ये मंदिर साफसफाई अभियानामध्ये सहभागी व्हावं. सुरुवातीला वाटलं की कसं शक्य आहे, कसं करता येईल आपल्याला, परंतु ज्यावेळी त्यामध्ये प्रत्यक्षात सहभाग घेतला, मी स्वतः भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकाऱ्यांना घेऊन, महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना घेऊन मी 10 मंदिरं 3 दिवसामध्ये मी साफ केली. मी आयुष्यामध्ये कधीही अशा पद्धतीची साफसफाई कुठेही जाऊन केलेली नव्हती, परंतु हे अभियान केल्यानंतर ज्या मंदिरांची साफसफाई केली, एक सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये एक आत्मिक समाधान लाभलं आणि एक सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी ज्याला म्हणतो, ती माझ्यासह सगळ्या कार्यकर्त्यांच्यामध्ये निर्माण झाली. आणि मोदीजींच्या या उपक्रमाचं कसं कौतुक करावं हे म्हणजे शब्दात सांगता येणार नाही. देशभर हा उपक्रम राबवला गेला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं सगळी मंदिरं साफ झाली. कोल्हापूर शहरामधली 350 मंदिरं आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी साफ केली. तर मला असं वाटतं की महिन्याला अशा पद्धतीची एखादी मोहीम व्हावी, या अभियानामध्ये आपण सहभागी व्हावं आणि यातून जे समाधान मिळतं, यातून जो आनंद मिळतो तो वेगळा आहे. सगळ्यांनी त्यामध्ये थोडासा एक प्रयोग करायला काही हरकत नाही, जरी 22 जानेवारी तारीख झाली असली तरी. आणि ज्याची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो, ज्याच्यासाठी संबंध भारत 550 वर्ष वाट पाहत होता, तो दिवस 22 जानेवारी उगवला. 12:28 प्राणप्रतिष्ठा झाली आणि भव्य दिव्य अशा राम मंदिराचं लोकार्पण सोहळा झालेला आहे. मी माझ्यासह सर्व कार्यकर्ते अयोध्येला जाणार आहोत. आपणही सगळ्यांनी सहकुटुंब, सहपरिवार अयोध्येला नक्की जावं अशा पद्धतीची विनंती करतो. धन्यवाद.